महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत हे कोल्हापुरात दाखल झालेले आहेत। आज त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे, 2 व्हिडिओसुद्धा दाखवलेले आहेत आणि मोठा आरोप त्यांनी केलेला आहे उद्धव ठाकरे यांच्यावर की त्यांनी कशा पद्धतीनं अवहेलना केली छत्रपती संभाजी महाराजांची। साहेब, जो काही व्हिडिओ तुम्ही दाखवलेला हे सगळं प्री प्लॅन्ड होतं आधीच, कारण संजय पवार यांना उमेदवारी द्यायची होती आणि कुठेतरी पत्ता कट करायचा होता संभाजी महाराजांचा, म्हणून हे सगळं आखण्यात आलं डाव? नाही, याच्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्राला मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की छत्रपती संभाजी महाराजांना 15 दिवस हे जे खेळवण्यात आलं याचं कारण होतं की त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरता कामा नये। त्यांना आपण बोलत चर्चा करत ठेवल्यानंतर आपल्या उमेदवाराचा फॉर्म आपण भरूया आणि तो भरल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी जर अपक्ष उमेदवार भरला नाही, फॉर्म भरला नाही, तर आपला उमेदवार विजयी होतो, हीच त्यामागची रणनीती होती। परंतु त्याच्यामध्ये मला मोहरा बनवलं गेलं, मला मध्यस्थी करण्याला सांगण्यात आली। मी त्यांच्याशी बोलत होतो, छत्रपती संभाजी राजेंकडनं आपण ड्राफ्ट लिहून घेत होतो, ते नंतर नोटरी करायचं होतं। हे 15 दिवस सगळ्या गोष्टी सुरू होत्या। आता ही अवहेलना नाही का छत्रपती घराण्याची? त्याच्यामुळं एकाला एक नाही आणि एकाला एक नाही अशी यांची भूमिका असते। यांना कधीही छत्रपती घराण्याबद्दल आपुलकी नव्हती, त्याच्याबद्दल रिस्पेक्ट नव्हता, फक्त आज राजकारणासाठी तो रिस्पेक्ट आलेला आहे। पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुमचा यामध्ये वापर झाला तुम्ही म्हणताय, जो ड्राफ्ट तुम्ही स्वतः तुमच्या हाताने लिहिला होता, 3 तास तुम्ही लिहिला असं म्हणताय, तो ड्राफ्ट महाराष्ट्रासमोर तुम्ही कधी आणणार? नाही, तो ड्राफ्ट स्वतः छत्रपती संभाजीराजेंकडे आहे, त्यांच्या मोबाईलमध्ये आहे। परंतु मी त्याचा साक्षीदार आहे, मीच लिहिलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये काय काय होतं, त्याच्यामध्ये असा पण मुद्दा टाकण्यात आला होता की छत्रपती संभाजीराजेंनी ग्रामपंचायतीपासून खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत हे नोटरी करून लिहून द्यावं की ते शिवसेनेचाच प्रचार करणार आहेत। पण आता हा मुद्दा समोर येतोय आणि यावर चर्चासुद्धा सुरू झालेल्या आहेत। कोल्हापूर आणि हातकणंगले ही आपली जागा आहे, या जागांच्या राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, राजकीय समीकरणावर परिणाम होईल की नाही मला माहीत नाही, परंतु जे त्या व्हिडिओमध्ये 3दा मंत्री हा उल्लेख केलेला आहे, तो मंत्री मी आहे आणि ते कोल्हापूरवासियांना कळलं पाहिजे। कारण ज्यांना अचानक पुळका आला आहे छत्रपती घराण्याबद्दल, ते पूर्वी काय करत होते, तर त्यांनी ह्या पण थोडक्यात दम दिलेला आहे किंवा असं बोललेलं आहे की आम्ही सगळे मावळे आहोत म्हणून राजे आहेत, मावळे राजे बनवत असतात। ठीक आहे, त्यांचं मत आहे, परंतु अशा पद्धतीनं राजे घराण्याचा अपमान कशासाठी करायचं, एवढं बोलू तर नाही ना। श्रीमंत उदयनराजे भोसलेंवर ते असं बोललेत की ते छत्रपती घराण्याचे वंशज आहेत, त्याचा पुरावा द्यावा। आता अशा पद्धतीची अवहेलना जी केलेली आहे ती पुन्हा एकदा आम्ही सोबत आहोत ही सांगण्याची भूमिका ते घेत आहेत आणि किती दुटप्पी भूमिका आहे। नक्कीच आज ते इचलकरंजीला आहेत आणि योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ते सुद्धा त्याच ठिकाणी सभा घेत आहेत, त्यामुळे कुणाची सभा गाजेल असं तुम्हाला वाटतं? ऑब्वियसली योगीने जे एक आदर्शवत काम केलेलं आहे ते पूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्यांची क्रेज आहे। त्याच्यामुळे योगींची सभा ही महाविकास आघाडीच्या सभेपेक्षा 1000 पटीनं मोठी असेल। एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। रवींद्र वायकर यांनी टीका केलेली आहे की किरीट सोमय्यांना प्रचार प्रमुख बनवा, ज्यांच्यावरती ईडीचे आरोप होते, ज्यांच्या चौकशा सुरू होत्या, त्यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली, मग आता किरीट सोमय्या याबद्दल का बोलत नाही? किरीट सोमय्यांना प्रचार प्रमुख बनवायला हवं खरं तर महायुतीनं। ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, ज्या पक्षाच्या नेत्यांनी कोविडमधल्या, करोनामधल्या रुग्णांना खिचडी देण्यामध्ये भ्रष्टाचार केला, खिचडी खाल्ली, खिचडीतले पैसे खाल्ले, अशा लोकांनी आम्हाला प्रश्न विचारण्याचा त्यांना अधिकार नाही आणि आम्हाला त्यांनी सल्ले देऊ नये। वायकर, शेवाळे किंवा यामिनी जाधव हे क्लीन आहेत का, हे सुद्धा सांगावं भाजपने शिवसेनेनं, असा सुद्धा प्रश्न ते करत आहेत। हा प्रश्न कुणी विचारला? रवींद्र वायकर क्लीन आहेत का किंवा शेवाळे क्लीन आहेत का, हे अनिल परब विचार प्रश्न विचारणारे ते किती स्वच्छ आहेत? मला असं वाटतं की वैयक्तिक पातळीवर येऊन प्रचाराचा मुद्दा होऊ नये या मताचा मी आहे। मगाशी देखील मला विचारण्यात आलं की ही जी पत्रकार परिषद आहे ही वैयक्तिक आहे। ही मी घेतलेली पत्रकार परिषद वैयक्तिक नव्हती, मी कोणावर टीका केली नाही, मी फक्त वस्तुस्थिती सांगितली की या वस्तुस्थितीमध्ये हे असं असं झालेलं आहे आणि हा राजकारणाचा अपमान आहे। त्याच्यामुळे ज्या लोकांना वैयक्तिक टीका करायची आहे, वैयक्तिक शिवीगाळ करायची आहे, वैयक्तिक बदनामी करायची आहे, ते पक्ष कधीच सत्तेवर येणार नाहीत। विनायक राऊतांनी टीका केली आहे। विनायक राऊत म्हणतात की गद्दारांच्या हातामध्ये शिवधनुष्य गेलेलं आहे आणि खुद्दारांच्या हातामध्ये मशाल आलेली आहे, त्यामुळे जनता मशालीला पाहून मतदान करेल।
तुमचं मत काय आहे? तुम्ही पण रत्नागिरीचे आमदार आहात. तारखेला निवडणूक आहे. 7 तारखेला निवडणुकीमध्ये मी आता 3 दिवस सलग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतो, रायगड जिल्ह्यामध्ये होतो. दोन्ही ठिकाणी कुठंही उभाटाचा कार्यकर्ता फिरताना देखील दिसत नाही. त्यांचं देखील म्हणणं असं आहे की वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन चालणारी शिवसेना जी आहे ती एकनाथ शिंदे साहेबांची आहे. त्याच्यामुळं मशाल मोर्चा असेल, मशालीची मिरवणूक असेल, हे काढून काही उपयोग नाही. ज्या लोकांनी कोकणच्या विकासाचा अपमान केला, ज्या लोकांनी प्रकल्प आणताना विरोध केला, बारसूसारखी रिफायनरी आणावी म्हणून स्वतः सांगितलं आणि आता आम्हाला विरोध करतायत, अशा धादांत खोटं बोलणाऱ्या लोकांनी आम्हाला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही. नारायण राणेंना जिंकून आणण्यासाठी कशा पद्धतीनं सगळे कामाला लागलेले आहेत? कारण तुमच्या भावाचं सुद्धा त्या ठिकाणी नाव होतं भैयासाहेबांचं, आणि त्यांना तिकीट मिळावी यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू होते, पण आता नारायण राणेंना ती मिळालेली आहे. तिकीट मिळण्यासाठी भाऊ म्हणून मी स्वतः प्रयत्न केलेले होते, त्यांनी देखील प्रयत्न केलेले होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दामुळं आम्ही थांबलो आणि थांबल्यानंतर तातडीनं आम्ही सांगितलं की तुम्ही राणेसाहेबांना जर तिकीट दिलं त्यांचा प्रचार आम्ही करू. दुसऱ्या दिवसापासून माझे बंधू प्रचाराला लागले. हा एक नवा आदर्श त्यांनी निर्माण केला आणि म्हणून मला असं वाटतं की नारायणराव राणेंचा विजय हा निश्चित आहे. ते लोकसभेमध्ये निश्चित जातील. उद्धव ठाकरेंची पण तिथे सभा आहे आता कोकणामध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला वाटतं ती सभा सक्सेसफुल होईल? कारण एक अंडर करंट आहे अशी सुद्धा चर्चा आहे. कोकणातला जो मतदार आहे तो पारंपरिक शिवसेनेचा राहिलेला आहे. कुठेही अंडरकरंट नाही. त्यांची सभा परवा माझ्या मतदारसंघात झाली. आमच्याकडे सॉल्वी स्टॉप नावाचा एक कॉर्नर आहे, त्या कॉर्नरमध्ये ती कॉर्नर सभा झाली. किती खुर्च्या लावल्या होत्या, स्टेज केवढं होतं, तो मंडपवालाच माझा मित्र असल्यामुळे मला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळं फार विराट सभा झाली, लाखो लोकं होती, अशातला भाग नाही. आता तुम्ही खास करून 3 तारखेला अमित शहा साहेबांच्या सभेला या. विराट सभा म्हणजे काय असते हे आम्ही दाखवून देऊ. अंबादास दानवे टीका करतायत की स्वार्थासाठी भाजपनं घराघरामध्ये पक्षापक्षामध्ये वाद निर्माण केले. तर मला असं वाटतं की पक्षामध्ये वाद निर्माण करण्यापेक्षा पक्षाचं नेतृत्व आम्ही मान्य केलं नाही म्हणून उठाव केला. आता घराघरामध्ये वाद जे होतात त्याची मॅच्युरिटी प्रत्येकाला असली पाहिजे. आपल्याला राजकारण महत्त्वाचं आहे की कुटुंब महत्त्वाचं आहे हे कोणीतरी सांगून ते दुभंगण्यात काय अर्थ नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचे सगळे कर्तेकर्वी ते भाजप आहेत असं मला वाटत नाही. पालघरच्या जागेचा जो तिढा आहे तो सुटलेला आहे का, किंवा आपला जो क्लेम होता तो आपण सोडलेला आहे? कारण बावनकुळे म्हणतात की ती जागा आता भाजप जाहीर करेल. नाही, भाजप जर जाहीर करणार असेल तर मला माहीत नाही. मला माहीत नाही, कारण या स्तरावर मी काम करत नाही. मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. ओम बिर्ला जे आहेत ते आता वर्षा निवासाने पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे. त्या ठिकाणी भेटीगाठी होतात. आजची जी पत्रकार परिषद होती ती सुद्धा बहुतेक रद्द करण्यात आलेली आहे. काय नेमकं होतं? आपला मॅनिफेस्टो जाहीर होणार आहे, काय घडतं आहे असं वाटतं? नाही, मला मुंबईमध्ये काय घडामोडी चालू आहेत त्याची कल्पना नाही, कारण मी कोल्हापूरमध्ये आहे. मी याची माहिती घेईन आणि माहिती घेतल्यानंतरच बोललेलं चांगलं राहील. आमच्याशी बोलल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, कोल्हापूर.